आहोत की आपल्या सर्वांचा जो स्वर्गीय पिता आहे त्या स्वर्गीय पित्याचं जे अंतःकरण आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत किंवा स्वर्गीय पिता त्यानं कशा प्रकारे आपल्यावरती प्रेम केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण लूक याचा 15 अध्याय आणि 11 ते 32 या शास्त्र भागामधून आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते, त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या। तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली। मग फार दिवस झाले नाहीत, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडविली। त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला। तेव्हा त्याला अडचण पडू लागली। मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला। त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठविले। तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातल्या तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले। त्याला कोणी काही दिले नाही। त्यानंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलकरे असत, भाकरीची रेलचेल आहे आणि मी येथे भुकेने मरतो। मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे। आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही। आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा। मग तो उठून आपल्या बापाकडे गेला। तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवाला येऊन तो धावत गेला। त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले। मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही। पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला। पोसलेले वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि उत्साह करू। कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे। मग ते उत्साह करू लागले। त्याचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला। तर हा दाखला आपल्या सर्वांना माहित आहे की उधळ्या पुत्राच्या संदर्भामध्ये यामधील काही वचन आपण घेणार आहोत आणि त्यापासून समजून घेणार आहोत। आता जो स्वर्गीय पिता आहे त्या स्वर्गीय पित्यानं कसं प्रेम केलं किंवा त्याचं अंतःकरण कसं आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर यामध्ये सांगत आहे की उधळ्या पुत्राच्या संदर्भामध्ये 13वं वचन जर आपण वाचलं, 13वं वचन, मग फार दिवस झाले नाही, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडवली। जो उधळ्या पुत्र आहे तो उधळ्या पुत्र काय केला की तो आपल्या बापापासून दूर देशी निघून गेला आणि त्यानं जे काय बापापासून मिळवलेलं होतं ते सगळं त्यानं काय केलं, उधळून लावलं, सगळं संपवलं। या वचनाप्रमाणे हा जो शास्त्र भाग आहे हा आपल्या संदर्भामध्ये रिलेटेड आहे, आपल्या सर्वांच्या जीवनाशी तो संबंधित आहे। आपण सुद्धा या उधळ्या पुत्राप्रमाणे आपण या जगामध्ये हरवलेलो होतो। हालेलुया। आपण देवापासून दूर गेलेलो होतो। आपण सुद्धा या उधळ्या पुत्रासारखं चैनबाजी करत होतो। आपल्याला मनाला वाटेल त्याप्रमाणे वागत होतो, आपल्याला मनाला पटेल त्याप्रमाणे आपण जीवन जगत होतं। बरं वाईट याचं आपल्याला ज्ञान नव्हतं, त्यामुळे आपण वाईट सुद्धा गोष्टी करायचो, पाप करायचो, वाईट गोष्टीने आपलं जीवन भरलेलं होतं। आणि अशा प्रकारची हा जो उधळ्या पुत्र आहे त्या उधळ्या पुत्रासारखी आपली स्थिती झालेली होती। ज्याप्रमाणे उधळ्या पुत्र घर सोडलं आणि तो निघून गेला, पित्याला त्यानं सोडलं, पित्यापासून तो दूर गेला, त्याप्रमाणे आपण पूर्वीच्या जीवनामध्ये पित्यापासून दूर गेलेलो होतो। खरा जिवंत देव जो आपला पिता आहे त्याच्यापासून आपण दूर गेलेलो होतो आणि आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आपण करत होतो, आपल्याला मनाला पटेल त्याप्रमाणे आपण जीवन जगत होतो। आता आपण पुन्हा पित्याजवळ आलेलो आहोत आणि जर आपण पित्याजवळ आहोत तर आता आपण मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगू शकत नाही। हालेलुया। आपल्या मनाला पटेल त्याप्रमाणे काही पण आपण करू शकत नाही, कारण येशूने आपल्याला सर्व पापातून मुक्त केलेलं आहे। आपण पाप करत होतो, ज्याप्रमाणे उधळ्या पुत्र या जगामध्ये हरवलेला होता त्याप्रमाणे आपण सर्वजण सुद्धा या जगामध्ये हरवलेलो होतो। आणि हरवलेला असताना आपल्याला परमेश्वराची ओळख झाली आणि आपण त्या पित्याजवळ, त्या परमेश्वराच्या जवळ आलो। परमेश्वराच्या जवळ येत असताना काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे। 21वं वचन वाचा। मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे। आता तुमचा मुलगा मरून घेण्यास मी योग्य नाही। 20वं वचन वाचा। 20वं, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला। तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवला येऊन तो धावत गेला।
त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. आणि या ठिकाणी सांगत आहे की जेव्हा तो उधळ्या पुत्राला जाणीव झाली आणि तो जेव्हा पित्याकडे त्याच्या आला, तेव्हा पित्याकडे आल्यानंतर त्यानं काय केलं, लांबून बापानं पाहिलं की त्याचा मुलगा येत आहे. तेव्हा त्याला कळवळ आला आणि पिता काय करत आहे, धावत जाऊन गळ्यात गळा घातला, त्याला मिठी मारली आणि त्याचे काय केले, मुके घेतले. आपल्या प्रभूने सुद्धा तेच केलेलं. आपला आध्यात्मिक जो बाप आहे तो म्हणजे आपला परमेश्वर पिता. आपण या जगामध्ये हरवलेलो होतो. आपल्याला जेव्हा येशू आला, आपण येशूकडे आलो, आपण येशूवरती विश्वास ठेवला, त्यानं आपल्याला गळ्यामध्ये गळा घातला, आपले मुखे घेतले आणि आपल्याला त्यानं काय केलं, जवळ घेतलं, आपल्यावरती त्यानं प्रेम केलेलं आहे. हालेलुया. म्हणून योहान 16:27 मध्ये सांगत आहे की कारण पिता स्वतः तुमच्यावरती प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावरती प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. परमेश्वर पिता सुद्धा आपल्यावरती प्रेम करत आहे आणि तो आपल्यावरती प्रेम करतो, आपली काळजी घेतो. म्हणून आपला स्वर्गीय पिता आहे त्याचा सुद्धा आपण धन्यवाद देणं गरजेचं आहे. त्या पित्याला सुद्धा आपण आदर सन्मान करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पहिली गोष्ट की त्याला कळवळ आला, म्हणजे पित्याला आपल्या सर्वांच्या बद्दल कळवळ आहे, आपल्या सर्वांच्या बद्दल त्याला प्रेम आहे आणि तो आपल्या सर्वांना त्याच्या मिठीमध्ये घेऊ इच्छित आहे. तो आपल्यावरती प्रेम करू इच्छित आहे. म्हणून आपलं सुद्धा काम आहे की आपल्याला सुद्धा परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे. जर परमेश्वर पिता आपल्यावरती जर प्रेम करत आहे तर आपलं सुद्धा काम आहे की त्याच्यावरती आपल्याला प्रेम करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्याने केली की 22 वचन वाचा. पण बापाने आपल्या दासास सांगितलं, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. आणि त्यानंतर काय केलं, त्याला मिठी मारली, त्याच्या गळ्यात गळा घातला, त्याच्यावरती प्रेम केलं, त्याला मुखी घेतले आणि त्याचं प्रेम त्यानं त्या पित्याचं प्रेम त्यानं दाखवलं. त्याप्रमाणे आपण कसं प्रेम करत आहोत आपल्या परमेश्वरावरती. हालेलुया. पित्यानं आपल्यावरती प्रेम केलं, त्यानं आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. येशूनं सुद्धा आपल्यावरती प्रेम केलं, त्यानं स्वतःचं बलिदान त्या क्रूसखांबावरती दिलं. पित्यानं प्रेम केलं, पुत्रानं प्रेम केलं, त्याप्रमाणे पुत्रावरती, पित्याच्या पुत्रावरती आणि पित्यावरती कशा प्रकारे प्रेम करत आहोत याचं परीक्षण आपण सर्वांनी करायचं आहे. त्यानंतर जेव्हा त्याला मिठी मारली, तो जवळ आला, त्यानंतर त्यानं काय केलं, त्याला अंगठी घातली. हालेलुया. अंगठी घातली आणि काय केलं, त्याला झगा घातला. झगा हे कशाचं प्रतीक आहे, कुणाला सांगता येईल? तारणाची वस्त्र, तारणाची वस्त्र किंवा नीतिमत्तेचा तो जग आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे तो उदया पुत्राचा ते जुने वस्त्र त्यानं काढून टाकले आणि त्याला नवीन जगा पित्यानं दिला, त्याप्रमाणे आपण जेव्हा येशूवरती विश्वास ठेवला तेव्हा आपली जी पापानं मळलेला जो जगा होता तो परमेश्वरानं काय केला, काढून टाकला आणि आपल्याला नीतिमत्तेचा जगा आपल्याला घातलेला आहे. हालेलुया. आता आपण पापी आहोत का? नाही. आपण कोण आहोत? येशू ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत? धार्मिक आहोत. हालेलुया. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जकर्या याचा 3 अध्याय 3 ते 4 वचन असं म्हणतं, यहोशुवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या देवदूतापुढे उभा होता. त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घातला आहे. यहोशुवाला परमेश्वर सांगत आहे की तुझी मलिन वस्त्रे काढून टाक आणि मी तुला काय केलेलं आहे, तुझा जो अधर्म आहे, तुझं जे काय पाप आहे, तुझे ज्या काय चुका आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि मी तुला उंची पोशाख घातलेला आहे, धार्मिकतेचा पोशाख घातलेला आहे, नीतिमत्तेचा पोशाख घातलेला आहे, स्वच्छ वस्त्र मी तुला घातलेली आहेत. यशाया 61 आणि 10 वचन जर आपण वाचलं त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे की मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटेल लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादिले आहे. ज्याप्रमाणे नवरा नवरी जेव्हा लग्न असतं तेव्हा जे ते स्वतःला ज्याप्रमाणे सजवतात त्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला सजवलेलं आहे. हालेलुया. आपल्याला कशानं सजवलेलं आहे?
आपल्याला त्यानं तारणाची वस्त्र घातलेली आहेत आणि नीतिमत्तेच्या झग्यानं आपल्याला काय केलेलं आहे, आच्छादिलेलं आहे. म्हणून दुसरी गोष्ट की ज्याप्रमाणे परमेश्वरानं कशा प्रकारे प्रेम केलं, आपलं सर्व मलिन कपडे, मलिनता आपल्या शरीरामधून, आपल्या जीवनामधून त्यानं काढून टाकली आणि आपल्याला त्यानं तारणाची वस्त्र, नीतिमत्तेचा झगा घातलेला आहे. नीतिमत्ता याचा अर्थ काय, आपण कधीच पाप केलेलं नाही. हालेलुया. परमेश्वर जेव्हा येशूच्या नजरेतून पाहतो तेव्हा येशू आपल्याला डिक्लेअर करतोय की आपण कधीच पाप केलेलं नाही. हालेलुया. परंतु आपण याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत राहावं. हालेलुया. देवानं आपल्याला नीतिमत्तेचा झगा घातलेला आहे, तेव्हा आपलं काम आहे की आपल्याला पाप करायचं नाही, आपल्याला वाईट गोष्टी करायच्या नाहीत, आपल्याला चुकीचं वागायचं नाही, आपल्याला अंधकारामध्ये पुन्हा जीवन जगायचं नाही. त्यानंतर अंगठी घातली. अंगठी कशाचं प्रतीक आहे, कुणाला सांगता येईल? श्याम ब्रदर. येस, अधिकार. हालेलुया. अंगठी हे अधिकाराचं प्रतीक आहे. एंगेजमेंट या गोष्टी आहेत, आपण अंगठी देतो, परंतु बिब्लिकल दृष्टिकोनातून अंगठी हे अधिकाराचं प्रतीक आहे. त्याच्याबद्दल काही वचनं जर तुम्ही पाहिली, योसेफाला फारो राजानं काय दिली, अंगठी दिली. हालेलुया. अंगठी दिली आणि त्याला त्याची मिरवणूक काढली. जेव्हा त्याने अंगठी पाहिली, अंगठी असणं, राजानं अंगठी दिली, याचा अर्थ काय, राजानं तो योसेफाला अधिकार दिला होता, तो काही पण करू शकत होता त्या फारो राजाच्या साम्राज्यामध्ये. म्हणून उत्पत्ती 41-42 वचन सांगत आहे की मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलमतागाची वस्त्रे लेवली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. म्हणून या सगळ्या दागिन्यामधला जो दागिना महत्वाचा आहे तो म्हणजे अंगठी आहे. हालेलुया. अंगठी काय केली, त्या राजानं स्वतःच्या बोटातली काढली आणि योसेफाला दिली. जेव्हा दुष्काळ पडणार होता त्याला सगळे अधिकार दिले. याचा अर्थ की फारो राजानं योसेफाला सगळे अधिकार दिले, तुला जे पाहिजे ते तू करू शकतो. म्हणून अंगठी हे अधिकाराचं प्रतीक आहे. त्यानंतर दुसरा शास्त्रभाग जेव्हा आपण वाचतो की एस्तेर राणीच्या काळामधला, एस्तेर याचा 8 ते 2 वचन आपल्याला पाहायला मिळत आहे. हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखायास दिली. आता हामान आणि मर्दखाय यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहीत असेल अशी मी आशा धरतो की ज्याप्रमाणे एस्तेरचा नातेवाईक कोण होता, मर्दखाय, आणि हामान हा त्या राजाच्या सेनापतीमधला एक सेनापती होता की ज्याला अधिकार होते. आणि त्यामुळे त्यानं मर्दखायाबद्दल, यहुदी लोकांच्या बद्दल कट कारस्थान केलं. देवाच्या लोकांना त्याला मारायचं होतं, त्यामुळे त्यानं वेगळा राजाकडून गोड बोलून निर्णय काढून घेतला, राजाची मंजुरी घेतली आणि त्यानंतर एस्तेरनं मध्यस्थी केली. त्यानंतर एस्तेरनं मध्यस्थी केल्यानंतर जो कटकारस्थान करणारा हामान होता त्याचं कटकारस्थान राजाला कळालं आणि त्यानंतर हामानाला त्या राजानं मारून टाकलं आणि त्याला जी अंगठी दिलेली होती, याचा अर्थ की त्याला जो अधिकार दिलेला होता तो अधिकार कुणाला दिला, एस्तेर राणीचा जो नातेवाईक होता, जो मर्दखाय होता, त्याला तो अधिकार त्यानं दिला. हालेलुया. म्हणून अंगठी जेव्हा देवाणघेवाण केली जाते तेव्हा अधिकारांची देवाणघेवाण होते. म्हणून पती पत्नींच्या मध्ये सुद्धा अंगठींची देवाणघेवाण होते. याचा अर्थ काय, ते अधिकाराची देवाणघेवाण करतात. पतीचा कुणावरती, पत्नीवरती अधिकार असतो आणि पत्नीचा पतीवरती अधिकार असतो. हालेलुया. म्हणून ती अधिकाराची देवाणघेवाण असते. म्हणून इथं सुद्धा उधळ्या पुत्राला काय केलं की पित्यानं अंगठी दिली, याचा अर्थ की त्याला अधिकार दिला. याचा अर्थ की त्यानं जे काय गमावलेलं होतं आता झालं, संपलं, आता पुन्हा मी तुला काय करतो, सगळ्या गोष्टीवरचा अधिकार देतो. त्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला सुद्धा अधिकार दिलेला आहे. काय अधिकार दिलेला आहे, कुणाला सांगता येईल? वारस होण्याचा अधिकार. मार्क 16:17-18 मार्क 16:17-18. कोणते अधिकार दिलेले आहेत, ज्यांना मिळालं वाचा. जो विश्वास धरतो, बप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत. विश्वास धरणाऱ्याबद्दल बरोबर ही चिन्हे असत जातील. याचा अर्थ की हे अधिकार असत जातील. कुणाबरोबर आहे हे, विश्वास धरणाऱ्याबद्दल. इथं पालकांच्या बद्दल सांगितलेलं आहे का,
संदेष्टाबद्दल सांगितलेलं आहे का? कोणीही, मग तो पाळक असू दे विश्वास ठेवणारा किंवा सर्वसामान्य सभासद असू दे मंडळीचा, जो येशूवरती विश्वास ठेवत आहे, परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे, त्याच्यासोबत चिन्ह असत जातील. याचा अर्थ की त्या व्यक्तीला परमेश्वरानं अधिकार दिलेले आहेत. कोणते अधिकार दिलेले आहेत? ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना ते मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. इथे सांगत आहे की ते काय करतील? भूत घालवतील. हालेलुया. दुष्टात्म्यावरती परमेश्वरानं अधिकार दिलेला आहे. त्यानंतर नवनव्या भाषा बोलतील, अन्य भाषा बोलतील. हालेलुया. जर तुम्हाला अन्य भाषेचं दान पाहिजे असेल तर तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसा आणि अन्य भाषेचं दान परमेश्वराकडून मिळवून घ्या. अन्य भाषा सुद्धा बोलणं हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्प उचलतील, कोणताही प्राणघातक प्याले तरी ते मुळीच बांधणार नाही. म्हणून गेल्या साप दिसला की साप उचलू नका. हालेलुया. नाहीतर विष पिऊन ट्राय करू नका, मरणार तुम्ही. याचा सिम्बोलाइज अर्थ वेगळे आहेत. याचा अर्थ की सैतानाच्या ज्या काय अंधकारात मधल्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्तीवरती परमेश्वरानं काय केलेलं आहे? आपल्याला अधिकार दिलेला आहेत. आणि जर आपण विश्वासणार आहोत, कोणी किती लिंबू आपल्या घरासमोर फेकू दे, आपलं ते लिंबू काहीच वाकडं करणार नाहीत. कुंकू हळद आपलं काहीच वाकडं करणार नाहीत. हालेलुया. म्हणून हा अधिकार परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे. आणि दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. हालेलुया. तुम्ही विश्वासानं जेव्हा एखाद्या आजारी व्यक्तीवरती हात ठेवाल तेव्हा तो आजारी व्यक्ती सुद्धा बरा होईल. अधिकार परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे. आपल्या सर्वांना जगा घातलेला आहे परमेश्वरानं. कोणता जगा घातला? नीतिमत्तेचा, धार्मिकतेचा जागा घातला. दुसरी गोष्ट की आपल्याला अंगठी दिलेली आहे, आपल्याशी करार केलेला आहे, अधिकाराचा करार केलेला आहे. हालेलुया. येशूकडे जे अधिकार होते ते सगळे अधिकार आपल्याला त्यानं दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा आजारांना बरं करा, तुम्ही सुद्धा भूत घालवा, तुम्ही सुद्धा अद्भुत चिन्ह चमत्कार करा. हे अधिकार परमेश्वरानं आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर काय केलं? अंगठी दिली. त्यानंतर पायात जोडे घातले. जोडे कशाचं प्रतीक आहे सांगता येईल? जुना काळ जर तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही आई वडील जर तुम्हाला सांगत असतील की जे क्षुद्र लोक असायचे जुन्या काळामध्ये, त्यांना चप्पल घालण्याची परवानगी होती का? बिना चप्पलाचं फिरायला लागायचं. आणि जे चांगल्या जातीमधले लोक आहेत त्यांनी काय करायचं? चप्पल घालायचं त्यांना अधिकार. हालेलुया. चप्पल हे याचं प्रतीक आहे की म्हणजे क्षुद्रतेचं किंवा दास्याचं ते प्रतीक आहे. हालेलुया. तिथं उधळ्या पुत्राला त्या पित्यानं जोडे घातले. याचा अर्थ की तो अंधकाराच्या दास्यामध्ये होता, सैतानाच्या दास्यामध्ये होता, पापाच्या दास्यामध्ये होता. त्या दास्यामधून त्याला काय केलं? परमेश्वरानं मुक्त केलं. त्या पित्यानं मुक्त केलं आणि त्याला स्वतंत्र केलं. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा दास्यामध्ये होतो, आपण सैतानाच्या दास्यामध्ये होतो, सैतानाचं ऐकायचो, वाईट वागत होतो, वाईट करत होतो, पाप करत होतो आणि आपण त्याचे दास्य बनलेलो होतो. त्या दास्यामधून परमेश्वरानं आपल्याला जोडे घातलेले आहेत. आता आपण कोण आहोत? आपण आता स्वतंत्र व्यक्ती आहोत. हालेलुया. आपल्याला त्यानं काय केलेलं आहे? स्वतंत्र बनवलेलं आहे. म्हणून पायात जोडे घातले याचा अर्थ की ते स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आपण पारतंत्र्यात होतो, ज्याप्रमाणे भारत पारतंत्र्यामध्ये होता, ब्रिटिश लोकांच्या दास्यामध्ये होता. ब्रिटिश लोक जे सांगायचे त्याप्रमाणे सगळ्यांना करायला लागायचं. तसंच आपण आध्यात्मिकरित्या जेव्हा पाहतो तेव्हा आपण सैतानाच्या अधीन होतो, अंधकाराच्या अधीन होतो. अंधकारातील जी शक्ती आहेत किंवा सैतान जसं चालवत आहे त्याप्रमाणे आपण चालत होतो, त्याप्रमाणे आपण वागत होतो. वाईट करायचं परंतु ते आपल्याला चांगलं वाटायचं. जगातील लोक सुद्धा अंधकाराची कर्म करत आहेत परंतु त्यांना ते वाईट वाटते का? नाही. व्यभिचार करणं त्यांच्यासाठी वाईट आहे का? नाही. त्यांच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. चोरी करणं, भ्रष्टाचार करणं, पैशाचा गैरव्यवहार करणं हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. म्हणून आपण सुद्धा, आपल्याला सुद्धा तसंच होतं. आपलं सुद्धा नॉलेज, आपल्याला सुद्धा वाटत होतं की हे सगळं काय चांगलं आहे. परंतु जेव्हा आपण प्रभूमध्ये आलो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वरानं क्लिअर केल्या, त्या समजून सांगितल्या आणि त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीमधून आपण आता कोण झालेलो आहोत? स्वतंत्र झालेलो
आहोत. त्यासाठी एक वचन वाचा, गलती 5:1 वचन. आपणाला स्वतंत्र असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले. यास्तव स्थिर राहा, दासाच्या जोवाखाली पुन्हा सापडू नका. ख्रिस्ताने आपल्याला काय केलेलं आहे? म्हणा, ख्रिस्तानं मला स्वतंत्र केलं आहे. ख्रिस्ताने मला स्वतंत्र केले. अजून मोठ्याने, ख्रिस्तानं मला स्वतंत्र केलेलं आहे. ख्रिस्ताने मला स्वतंत्र केले. मी त्यात टिकून राहणार आहे. मी त्यात टिकून राहणार. मी त्यात टिकून राहणार आहे. मी त्यात टिकून राहणार. म्हणून ख्रिस्तानं आपल्याला त्या सगळ्या दास्यामधून आपल्याला मुक्त केलं, आपल्याला स्वतंत्र केलं आणि पुन्हा आपल्याला त्या दास्यामध्ये जायचं नाही. हालेलुया. पुन्हा आपल्याला त्या सैतानाच्या कह्यामध्ये किंवा सैतानाच्या अंधकाराच्या गोष्टीमध्ये आपल्याला गुरफटून जायचं नाही. म्हणून पिता, आपला जो स्वर्गीय पिता आहे, त्यानं कशा प्रकारे आपल्यावरती प्रेम केलं हे आपल्याला या दाखल्यामधून पाहायला मिळत आहे. त्याचा कळवळ आला, त्यानं मुख्य घेतले, आपल्याला मिठीमध्ये घेतलं, आपला मळका जगा त्यानं काढून टाकला, धार्मिकतेचा स्वच्छ पांढरा शुद्ध जगा आपल्याला घातला धार्मिकतेचा. त्यानंतर आपल्याला अंगठी दिली, आपल्याला आपण जे अधिकार गमावलेले होते ते सगळे अधिकार पुन्हा आपल्याला काय केले? परत दिले. आणि त्यानंतर जोडे घातले. याचा अर्थ की त्या दास्यपणामधून आपल्याला त्यानं काय केलं? मुक्त केलं. हालेलुया. आणि आपल्याला स्वतंत्र बनवलेलं आहे. आपल्याला स्वतंत्र त्यानं केलेलं आहे. म्हणून आपल्याला जर धार्मिकतेचा जागा घातलेला आहे तर आपल्याला पुन्हा पाप करायचं नाही. हालेलुया. जर आपल्याला अधिकार परमेश्वरानं दिलेला आहे तर त्या अधिकारांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. अधिकार कुणाला दिलेले आहेत? सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. म्हणून अधिकारांचा उपयोग करायचा आहे आणि लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य आपल्याला करायचं आहे. परंतु अधिकाराचा उपयोग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला त्याप्रमाणे जीवन जगायला पाहिजे. नांदेडमध्ये अनेक लोक आहेत, अद्भुत चिन्ह चमत्कार पाहतील त्यांच्या मंडळीमध्ये, परंतु त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर थोडंसं आश्चर्य वाटतं. हा, याच्याद्वारे अद्भुत गोष्टी होतात आणि याचं जीवन पापामध्ये, चुकीच्या गोष्टीमध्ये आहे. हालेलुया. अद्भुत चमत्कार कशामुळे होतात? व्यक्तीमुळे होतात का? नाही. हालेलुया. अद्भुत चमत्कार कोणामुळे होत असतात? येशूमुळे होत असतात. हालेलुया. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनी, म्हणून काही वेळेला काही स्त्रिया सुद्धा नांदेडमध्ये सेवा करत आहेत. त्यांचं सुद्धा जीवन तसंच आहे. वचन माहीत नाही परंतु चमत्कार करतात. अशांच्या पाठीमागं लागायचं नाही. हालेलुया. म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवा की चमत्काराच्या पाठीमागं लागून आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. जर स्वर्गामध्ये जायचं आहे तर त्यासाठी महत्वाचं काय? देवाचं वचन. हालेलुया. हे देवाचं वचन वाचणं, याप्रमाणे वागणं. मग भले आपण लंगडे असू दे, भले आपण आंधळे असू दे, भले आपल्या जीवनामध्ये शरीरामध्ये आजारपण असू दे, त्या सगळ्या गोष्टीचं, आणि जर आपल्यामध्ये वचन असेल तर आपण कुठं जाणार? स्वर्गामध्ये जाणार. आणि जर आपल्या जीवनामध्ये चमत्कार आहे आणि जर आपल्या जीवनामध्ये वचन नाही तर आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की प्रभू जे म्हणणारे पुष्कळ आहेत, परंतु जो पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो, याचा अर्थ की पित्याची इच्छा म्हणजे ही पित्याची इच्छा आहे. देवाचं वचन जे आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार जो जीवन जगतो त्याला काय मिळेल? सार्वकालिक जीवन मिळेल. हालेलुया. म्हणून हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. अधिकाराचा गैरवापर सुद्धा करता कामा नाही. काही लोकांचं पॅकेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. काही सेवकांचे, मी तुम्हाला या बंधनामधून मुक्त करतो, 30,000 द्या, 40,000 द्या, 50,000 द्या. येशूनं काय सांगितलंय? तुम्हाला फुकट मिळाले, तुम्हाला काय करायचं आहे? फुकट द्यायचं आहे. हालेलुया. पैसे देऊन चमत्कार घेऊ नका. हालेलुया. त्यापेक्षा ते पैसे काय करा? एखाद्या सेवकाला द्या. तो सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करेल, तो सेवक तुम्हाला आशीर्वादित करेल. म्हणून अधिकार जेव्हा आपल्याला देत असतो, काही वेळेला अधिकाराचा चुकीचा परिणाम सुद्धा आपल्यावरती होतो. म्हणून लक्षात ठेवा की मला परमेश्वराने निवडलेलं म्हणून मी काही पण करू शकत नाही. हालेलुया. आता मंडीमध्ये बऱ्याच लोकांना देवाचं वचन माहीत आहे, देवाचं वचन सांगता येतं, बोलता येतं, देवाचं वचन समजतं. याचा अर्थ असा नाही की ते इथं पुढे येऊन पाळकीय सेवा करतील. हालेलुया. पाळकीय सेवा कधी करू शकतात? जोपर्यंत त्यांना तसं पाचारण होत नाही तोपर्यंत ते पाळकीय सेवा करू शकत नाही.
वचन सांगायला येते याचा अर्थ की मी पाळत राहायला पाहिजे असं नाही. तुम्ही मंडळीमध्ये राहून तुम्ही देवाचं वचन मंडळीला सांगू शकता, हाऊस ग्रुपमध्ये जाऊ शकता, विश्वासणाऱ्यांना वचनामध्ये वाढवू शकता. हालेलुया. तुम्हाला जे दान दिलेलं आहे ते दान तुम्ही काय करायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे. तुम्हाला छोटीशी ज्योत दिलेली आहे ती तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्या दिव्यानं तुम्हाला प्रकाश द्यायचा आहे. तुम्हाला जर आजारी करायचं, आजारांना बरं करायचं दान दिलेलं आहे तर त्या दानाचा उपयोग कुणासाठी करायचा आहे, मंडळीतल्या लोकांसाठी करायचा आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी करायचा आहे, जेणेकरून त्यांना येशू कळेल. म्हणून अधिकार परमेश्वरानं वापरण्यासाठी दिलेले आहे आणि हे अधिकार कुणाला दिलेले आहेत, आपल्या सर्वांना दिलेले आहेत. आपण अधिकाराचा वापर करूया. तुमच्या आजूबाजूला कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांच्या घरी जा, त्यांना सांगा मी तुमच्यासाठी प्रार्थना करू, तो देव तुम्हाला बरं करणार आहे. विश्वासानं प्रार्थना करा, देव त्याच्या जीवनामध्ये चमत्कार करणार. हालेलुया. तुमच्या आजूबाजूचे मित्र मैत्रीण असतील, आजारी तुम्हाला दिसत असेल, तुम्ही त्यांना विचारा की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का, ते म्हणतील खरा. ही एक संधी असू शकते तुमच्यासमोर. तुम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. परंतु तो अधिकार योग्य प्रकारे वापरायचा, त्याचा गैरवापर करायचा नाही. काही लोक अधिकार वापरतात आणि पैसे कमवायचं साधन अनेक लोकांनी बनवलेलं आहे. तसं आपल्याला बनायचं नाही. परमेश्वरानं अधिकार दिलेला आहे, अंगठी आपल्याला दिलेली आहे, त्यानंतर पायामध्ये जोडे घातलेले आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे. अशा प्रकारे परमेश्वरानं स्वर्गीय पिता आपल्यावरती प्रेम करत